नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे एक दिवसीय माती परीक्षण कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय सेंदाणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र कोरदा येथील माती व जल परीक्षण विभागाचे उमेश पाटील, इको क्लब प्रमुख निलेश गावित, दिनेश वाडेकर, प्रशांत पाटील, भूषण मराठे, शशिकांत हजारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उमेश पाटील यांनी मातीचा जपून वापर करावा, पिकांसाठी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा, रासायनिक खतांमुळे होणारे जमिनीचे नुकसान विद्यार्थ्यांना पटवून सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक संजय सेंदाणे यांनी मातीचे विविध प्रकार व माती परीक्षणामुळे होणारे पिकांना फायदे समजावून सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावित, प्रास्ताविक दिनेश वाडेकर, नितेश ठाकरे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। 100 दाण्यापासून तर 1000 दाण्यापर्यंत आपल्याला आपल्या जमिनीमधून पिकाचे उत्पादन मिळतं। आता हे पिकाचे जे उत्पादन आहे आपल्याला भविष्यामध्ये मर्यादित मिळवायचंय का नाही? मिळवायचंय का नाही? किंबहुना तुम्हाला असं वाटत असेल की आता आयटीच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञान सुरू झालेलं आहे आणि कोणीतरी शास्त्रज्ञ आपल्याला एखादं मशीन असं तयार करणार की पायलीवर त्याच्यामध्ये जर ज्वारी टाकली तर 4 पोती पायली आपल्याला त्या मशीन मधून बाहेर निघणार। बरोबर ऐकलं तुम्ही? चक्की माहिती तुम्हाला पिठाची? पायलीवर जर गहू टाकलं तर पायलीवर पीठ निघतं, बरोबर आहे? पण असं मशीन आपण तयार केलेलं आहे, संशोधन आता केलेलं आहे की पायलीवर त्याच्यात गहू टाकले तर इकडे 2 पोतीपर्यंत गहू निघणार आहे।